नमस्कार, दैनिक सूर्योदय लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्यासोबत आता समाजसेवक संतोषजी खाडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्यांची ओळख एक समाजसेवक आणि देवदूत म्हणून केली जाते। असंख्य अशा रुग्णांना आजपर्यंत त्यांनी मदत केलेली आहे। रात्री अपरात्री कसलाही विचार न करता त्यांनी हॉस्पिटल्स असतील अन्य ठिकाणी जरी कॉल आले, कुठलीही मदत लागली तर आवर्जून त्या कॉलचं उत्तर आणि तात्काळ त्यांना त्या ठिकाणी कशी मदत करता येईल हा त्यांचा अजेंडा असतो नेहमी। आणि असेच आपले संतोषजी खाडे आज आपल्यासोबत आहेत। त्यांनी आपल्या आईवडिलांच्या नावाने एक रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। तर आपण त्यांच्याकडनं ही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की साहेब आपला काय उद्देश आहे आणि आपण काय सांगाल? समाजातील गरीब घटकाला त्यांना त्यांच्या आलेल्या संकटावेळेस त्यांना आपण सेवा कशी अल्प दरात होईल उपलब्ध ते काम आपण करणार आहोत। ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही त्यांना पण आपण मदत करणार आहोत। एखादा माणगाव तालुक्यात कुठलाही रुग्ण माणगाव ठिकाणी जर दगावला तर त्याला त्याच्या घरी कोणताही चार्ज न घेता घरी सोडलं जाईल। अजून एक प्रश्न मी विचारतो की आपण पाहतो की बऱ्याच वेळेला रुग्ण जे आहे मुंबई किंवा मुंबई बाहेरील किंवा अलिबाग या ठिकाणी जाण्याकरता या ठिकाणी केव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की ॲम्ब्युलन्स उपलब्ध राहत नाही आणि तर त्यावेळेला निश्चितच तुम्हाला जर का कॉल आले तर तुम्ही त्यांच्या सेवेसाठी तत्पर असाल का? 100% कोणाचाही कॉल आला एखादा पेशंट वाचावा हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही तात्काळ त्यावेळेस तिथे पोहोचू। धन्यवाद। आपल्यासोबत आता होते संतोषजी खाडेसाहेब यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे। दैनिक सूर्योदय लाईव्हसह नितेश पुरार।